प्रोटीन रिच डाएट घेतला की वजन कमी होतं, हा एक सरसकट मॉडर्न हो. न्यूट्रिशनिस्टचा नियम आहे. बरोबर? याकरता तुम्ही जास्त प्रोटीन खा. मग काय प्रोटीन खा? आता आपण वेस्टर्न सायन्सबद्दल बोलतो आहोत. तर प्रोटीन हे बरेचदा ॲनिमल मीट किंवा मिल्क प्रॉडक्ट्स किंवा या गोष्टींमध्ये जास्त असतं. बरोबर? याचा अर्थ मी जर एक 30 ग्राम, 40 ग्राम चिकन पीसेस खाते, त्याचा अर्थ मला प्रोटीन मिळालं की. हं. पण मग ते बॅलन्स झालं का? ते प्रोटीन मी कसं घेते ते महत्त्वाचं आहे. तळलेलं चिकन आहे, भाजलेलं चिकन आहे, बॉईल केलेलं चिकन आहे, सँडविच आहे, फ्राईज आहेत, सगळ्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या ठरतात, जे तुम्हाला आयुर्वेद शिकवतं. बरं. प्रत्येक पदार्थाला त्याचे स्वतःचा नेचर असतो, स्वतःचा स्वभाव असतो, हे तुम्हाला आयुर्वेद शिकवतं. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने ॲनिमल मीट न खाता कुठेतरी प्लांट बेस्ड प्रोटीनवर भर द्यावा, असं आयुर्वेद तुम्हाला सांगेल. का? सरसकट सगळ्यांनी सेम प्रोटीन का नाही खाऊ? हो. कारण की कफाचा अग्नी हा मंद असतो. कफाचा ओव्हरऑल मेटाबॉलिक रेट हा कमी असतो. ॲपेटाईट थोडासा कमी असतो. त्यामुळे कदाचित प्लांट बेस्ड प्रोटीन चांगल्या रीतीने त्याच्या शरीरात पचू शकतं आणि इनडायजेशन किंवा असे काही त्रास न होता त्या प्रोटीनचा खरा फायदा त्या व्यक्तीला मिळू शकतो. तर हा सगळा अभ्यास आम्ही जेव्हा वेट लॉससाठी आलेले एक 10 पेशंट्स बघतो, तेव्हा 10ही लोकांना सेम गाईडलाईन्स कधीच नसतात आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे.